आज एक प्रश्न विचारतो. सकाळी उठल्यावर आपण आधी काय उघडतो? देवाचं नाव, आईबाबांचा चेहरा की मोबाईल? आजचा तरुण झोपतो मोबाईल हातात, उठतो मोबाईल हातात आणि स्वप्न मात्र ऑफलाईन ठेवतो. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट एका अशा मुलाची आहे जो तुझ्यासारखाच होता. फक्त एक दिवस त्याने ठरवलं मोबाईलपेक्षा मोठी स्वप्न ठेवायची. त्या मुलाचं नाव होतं आदित्य. आदित्य हुशार होता पण आळशी नव्हे. तो कन्फ्यूज होता पण दिवसभर इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स, गेमिंग, वेब सिरीज, रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल, सकाळी उशिरा उठणं, कॉलेजमध्ये झोप. आई म्हणायची, बाला आयुष्यात काय करायचं आहे? आणि आदित्यचं उत्तर असायचं, पाहू अजून वेळ आहे. खरा प्रश्न इथं आहे, वेळ आहे की वेळ जात आहे. एक दिवस कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर होता. स्पीकर म्हणाले, तुमच्यातली सगळ्यात मोठी प्रॉब्लेम ही नाही की तुम्ही गरीब आहात, प्रॉब्लेम ही आहे की तुम्ही बिझी आहात पण प्रोडक्टिव्ह नाही. हे वाक्य आदित्यच्या डोक्यात बसलं. त्या दिवशी तो घरी आला, नेहमीसारखा मोबाईल हातात घेतला, इंस्टाग्राम उघडलं. कोणी दुबईला, कोणी BMW सोबत, कोणी फार्म हाऊस. आदित्यने मोबाईल खाली ठेवला आणि पहिल्यांदा स्वतःला विचारलं, हे लोक रील्समध्ये जगतायत की मी रील्समध्ये जगतोय? त्याच रात्री वडिलांची जुनी डायरी सापडली. वडिलांनी लिहिलं होतं, स्वप्न मोठी होती पण जबाबदाऱ्या मोठ्या झाल्या. मुलासाठी माझं स्वप्न थांबवली. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, बाबा तुमची स्वप्न पूर्ण नाही झाली पण माझी तर होऊ दे. दुसऱ्या दिवशी आदित्यने ठरवलं, सकाळी 1 तास अभ्यास, 1 तास स्किल लर्निंग, रील टाईम फक्त 30 मिनिटे. पहिले 10 दिवस फार कठीण गेले. मोबाईल हातात घ्यायची सवय, डोकं डिस्ट्रॅक्ट, मन म्हणायचं एक रील बघूया, पण तो थांबला. 3 महिन्यात फरक दिसू लागला. 6 महिन्यात कॉन्फिडन्स वाढला. 1 वर्षात तोच मुलगा इंटर्नशिप मिळवतो, स्टेजवर बोलतो, लोक त्याला ऐकतात. आणि मोबाईल तो अजूनही आहे पण आदित्यच्या हातात. आदित्य मोबाईलच्या हातात नाही. आजचा तरुण कमकुवत नाही आहे, तो फक्त जास्त डिस्ट्रॅक्ट आहे. मोबाईल वाईट नाही आहे पण मोबाईलमध्ये अडकलेली स्वप्न वाईट आहेत. रील बघून प्रेरणा मिळत नाही, मेहनत करून मिळते. स्क्रोल करून आयुष्य बदलत नाही, स्किल बिल्डअप करून बदलतं. लक्षात ठेव, मोबाईलपेक्षा मोठी स्वप्न ठेवलेस तर मोबाईल तुझ्यासाठी काम करेल, नाहीतर तो मोबाईलसाठी. आज प्रामाणिकपणे सांग, मोबाईल तुझं आयुष्य चालवतोय की तू मोबाईल चालवतोयस? आजपासून तू कोणता एक बदल करणार आहेस? कमेंटमध्ये नक्की लिही.